नांदेड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांसह भाजीपाला शेताचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पावसाचा टोमॅटो, हळद आणि आंबा फळबागांना फटका बसलेला आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत। नांदेडात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे आंब्याचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेले आंबे गळून पडल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानामुळे शेतकरी चिंतेत आहे। जालन्यात उन्हाळा वाढू लागल्याने काकडीला मागणी वाढलेली आहे। सध्या जालना बाजारामध्ये काकडीची आवक कमी झालेली आहे, त्यामुळे काकडीचे दर सध्या वाढले आहेत। सध्या काकडीला प्रति किलो 30 ते 40 रुपये दर आहे। हिंगोलीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली आहे, मात्र मागच्या काही दिवसांपासून पाणी टंचाईचं संकट जाणवायला सुरुवात झाली। सध्या बाजारामध्ये वांग्याला सर्वाधिक मागणी आहे, परंतु पाणी टंचाईमुळे वांग्याचं पीक पूर्णपणे वाळून जाण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे। वाशिम बाजारात नवी ज्वारी विक्रीसाठी येत असल्याने ज्वारीच्या दरात घसरण झाली। सध्या ज्वारीला 1970 ते 2300 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय। हा दर सरकारने जाहीर केलेल्या 3371 पेक्षा 1000 रुपयांनी कमी आहे, त्यामुळे सरकारने नाफेड मार्फत ज्वारीची हमीभावाने खरेदी करावी अशी मागणी शेतकरी करतात। वाशिममध्ये शेतकरी सध्या खरीप हंगामाच्या तयारीला लागले असून बियाण्याची जुळवाजुळव सुरू आहे, मात्र अनेक वेळा सदोष बियाण्यामुळे दुबार पेरणीचं संकट येतं, त्यामुळे शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्याचा वापर करायचा असल्यास सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासावी आणि त्यासाठी गोणपाटाचा वापर करावा असं कृषी विभागाने आवाहन केलं आहे। वाढत्या तापमानामुळे बाजारात लिंबाला चांगली मागणी आहे, मात्र या तापमानाचा लिंबू उत्पादनाला फटका बसला असून बाजारात लिंबाची त्यामुळे गेल्या 2 महिन्यांपासून लिंबाचे भाव स्थिर आहेत। सध्या बाजारात लिंबाला 7000 ते 9000 रुपये क्विंटलचा दर मिळतोय। वाढत्या उन्हामुळे सध्या काकडीला चांगली मागणी आहे, तर बाजारात काकडीची आवकही स्थिर आहे, त्यामुळे काकडीचा दर मागच्या काही आठवड्यांपासून स्थिर आहे। राज्याच्या वेगवेगळ्या भागात काकडीला 1100 ते 1800 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय। हिंगोलीच्या पळसगाव शिवारामध्ये पपईच्या बागेला पाणी टंचाईचा फटका बसलाय। पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या पपईच्या बागा पूर्णपणे करपून जात आहेत, तर पपईची फळं सुद्धा सडून जात आहेत, त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान होत असल्यानं पपई उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत। राज्यातील सर्वच बाजारामध्ये आल्याची आवक वाढली आणि त्याचा परिणाम आल्याच्या दरावर झालाय। सध्या आल्याला मागणी असली तरी आवक वाढल्यानं आल्याचे दर घसरले आहेत। बाजारात आल्याला प्रति क्विंटल सरासरी 2000 ते 3000च्या दरम्यान दर मिळतोय। लातूर जिल्ह्यात नाफेडच्या खरेदी केंद्रावर हमी भावानं तूर विक्रीला शेतकऱ्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाहीये। जिल्ह्यात केवळ 4 शेतकऱ्यांच्या 19 क्विंटल तुरीची खरेदी झाली। सध्या खरेदी केंद्रांवर तुरीला 7550 रुपये प्रति क्विंटल हमी भाव मिळतोय। नंदुरबार जिल्ह्यात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे कांद्याचे दर घसरले आहेत। सध्या बाजार समितीत कांद्याची 9 ते 12 रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री होते, त्यामुळे केलेला खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। Thank you.